पलूसमध्ये काँग्रेसची दणदणीत मुसंडी. डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वावर मतदारांचा शिक्का. पलूस नगर परिषद निवडणुकीत आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने एकतर्फी विजय मिळवत पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. नगराध्यक्ष पदासह तब्बल 16 जागांवर विजय मिळवत काँग्रेसने विरोधकांचे सर्व राजकीय मनसुबे उधळून मातीत लावले. काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संजीवनी सुहास पुदाले यांनी 6,881 मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार ज्योत्स्ना विठ्ठल येसुगडे यांचा 1,350 मतांनी पराभव केला. या निकालानंतर शहरात फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय. या निवडणुकीत आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचा करिश्मा निर्णायक ठरल्याचं स्पष्ट झालं. संघटन बांधणी, योग्य उमेदवारांची निवड तसेच विकासाभिमुख राजकारणामुळे काँग्रेसला जनतेचा भक्कम पाठिंबा मिळालाय. पलूसचा विकास हाच आमचा केंद्रबिंदू आहे. हा संदेश मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात डॉक्टर कदम यशस्वी ठरले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 4 जागांवर समाधान मानावं लागलं तर भाजपाला 1च जागा मिळाली आहे. अनेक मातब्बर नेत्यांचा पराभव हा या निवडणुकीतील चर्चेचा विषय ठरलाय. काँग्रेसने नव्या चेहऱ्यांना संधी देत जुन्या राजकारणाला छेद दिल्याचं चित्र निकालातून स्पष्ट झालं. मतदारांनी यावेळी वेचून काढलेले उमेदवार निवडून दिलेत. प्रभाग क्रमांक 7 मधील अंजली मोरे वगळता उर्वरित सर्व प्रभागात नव्या चेहऱ्यांना संधी देत जनतेने बदलाचा कौल दिलाय. विजयानंतर काँग्रेसच्या नूतन नगराध्यक्षा संजीवनी पुदाले म्हणाले की दिलेल्या संधीचं सोनं करू. पलूसच्या जनतेने काँग्रेसवर दाखवलेला विश्वास आम्ही विकास कामांमधून साथ ठरवू. दिलेल्या संधीचं सोनं करण्याचा आमचा निर्धार आहे. कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ करू. या जल्लोषात आमदार डॉक्टर विश्वजित कदम, महेंद्र लाड, गटनेते सुहास पुदाले यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले. एकूणच पलूस नगर परिषद निवडणूक निकाल हा आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्व शक्तीचा, राजकीय दूरदृष्टीचा आणि विकासाभिमुख धोरणांचा विश्वासार्ह कौल ठरला आहे. स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज. पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमीसोबत. आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज. एकच नजर, चौफेर खबर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.